खाताना लक्षात ठेवण्याचे म्हणजे जेवणाच्या संदर्भातील हे 8 गोल्डन रूल्स प्रत्येकाने फॉलो केले पाहिजेत. बघा, आजकाल बरेच आजार खूप लोकांना होत आहेत, जसं की सतत आजारी पडणं, पोटाचे विकार, गॅस, ॲसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम. खूप जणांना बेली फॅटचा त्रास असतो किंवा वजन लवकर कमी होत नाही, झोपेचे प्रॉब्लेम्स होत आहेत. तर तुम्हाला माहिती आहे का, हे जे काही लक्षणं दिसतात ते होऊ शकतात आपल्या लाईफस्टाईलमुळे किंवा तुम्ही जी काही खाण्याची पद्धत आहे ती जर चुकीची फॉलो केली तर तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे 8 असे गोल्डन रूल्स किंवा 8 नियम जे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही आजाराला दूर ठेवू शकता. सो तुम्हालासुद्धा हे 8 गोल्डन रूल्स माहिती करून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PHD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मी एक एक करून तुम्हाला हे रूल सांगणार आहे. सर्वात पहिला रूल तो म्हणजे रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं टाळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चहा कॉफी पितात तेव्हा डायजेशनच्या रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. बघा, पोटाची जी लायनिंग आहे तिला नुकसान पोचतं आणि म्हणूनच ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पोटामध्ये दुखू शकतं. इवन पचनाच्या रिलेटेड जे काही आजार आहेत म्हणजे ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं ह्याचे त्रास वाढू शकतात. म्हणूनच तुम्ही रिकाम्या पोटी चहा कॉफी घेणं कम्प्लिटली टाळलं पाहिजे. तुम्ही काहीतरी ब्रेकफास्ट केल्यानंतर किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर मग चहा कॉफी घेऊ शकता, पण उपाशी पोटी म्हणजे पाणी प्यायल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं हे अवॉइड करा. सो त्या जागी काय घेतलं पाहिजे तर त्या जागी तुम्ही नट्स, सीड्स आहेत किंवा कुठलं डिटॉक्स वॉटर आहे ते घेऊ शकता. त्यानंतर जसं मी सांगितलं प्रॉपर एक नाश्ता करा किंवा ब्रेकफास्ट करा जो युजली असला पाहिजे प्रोटीन रिच. तुम्ही अंडी खाऊ शकता किंवा दाल चिला आहे तो खाऊ शकता. तर असा कुठल्याही प्रकारचा हाय प्रोटीन जो ब्रेकफास्ट आहे तो घ्या आणि त्यानंतर चहा कॉफी पिऊ शकता. पण खाल्ल्यानंतरसुद्धा लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका. एक 20 मिनिटं ते अर्धा तास थांबून मगच चहा कॉफी प्या, जेणेकरून जे काही अन्नातलं आयन आहे ते कमी नाही झालं पाहिजे. बऱ्याच वेळा जेव्हा आपण खाल्ल्यानंतर लगेच चहा कॉफी प्यायली तर अन्नातलं जे आयन आहे ते डिप्लीट होतं, म्हणजे जे काही खाण्यामध्ये आयन असतं ते शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाही. सो ही गोष्ट नक्की फॉलो करा. त्यानंतर दुसरी गोष्ट ते म्हणजे प्रत्येक जेवणात किंवा प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असलंच पाहिजे. तुम्ही अंडी, मासे, डाळ, पनीर, दही असे वेगळे प्रोटीन्सचे ऑप्शन्स आहेत. ते तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्या तिन्ही मील्समध्ये काही ना काही प्रोटीन नक्की ॲड करा. सो जेव्हा तुम्ही प्रोटीन्स घेता तेव्हा भुकेवर नियंत्रण राहतं आणि म्हणून वजन जे आहे ते सुद्धा नियंत्रणात राहतं. बेली फॅटचा प्रॉब्लेम असतो तो कमी होतो. तर कुठे ना कुठे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. आणि जेव्हा रेग्युलरली प्रोटीन खाता तेव्हा मसल्सला सपोर्ट मिळतो. तुम्हाला माहिती आहे का, बोन्स आणि जॉईंट्स यांच्यासाठी सुद्धा प्रोटीन गरजेचे आहेत. सो तुम्हाला जर नियमितपणे पाय दुखत असतील, जॉईंट्समध्ये पेन होत असेल किंवा मसल खूप लूज झाले असतील तर रेग्युलरली प्रोटीन घेणं खूप आवश्यक आहे. बघा, म्हणजे प्रत्येकासाठीच हे गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला सिम्टम्स असतील तेव्हाच प्रोटीन वाढवलं पाहिजे. तुम्हाला सिम्टम्स येऊ नये किंवा हे आजार येऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही प्रोटीन इंटेक वाढवला पाहिजे. आणि प्रोटीनशिवाय जेवण म्हणजे फक्त कॅलरीज घेणं. आणि मॅक्सिमम लोकं तुम्ही बघत असाल की ज्यांचं पोट पुढे आलेलं आहे आणि कधीकधी बॉडी आहे ती बारीक असते पण बेली फॅट वाढलेलं असतं. ह्याचं कारणच हे आहे की हाय कॅलरी डाएट आणि ज्याच्यामध्ये प्रोटीन नसतं. म्हणूनच प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन ॲड करणं सुरुवात करा. तिसरी गोष्ट जी करायची ते म्हणजे दररोज एक प्रोबायोटिक घेणं. तुम्ही दही, ताक, सावरक्राऊट, किमची किंवा कांजी, बीटरूटची कांजी असते किंवा गाजरची कांजी आहे, असं कुठलंही एक ड्रिंक तुम्ही घेऊ शकता किंवा जे काही प्रोबायोटिकवाले फूड्स आहेत ते घेऊ शकता. सो जेव्हा प्रोबायोटिक्स घेता तेव्हा गट हेल्थ व्यवस्थित राहते, म्हणजे आतड्यांची किंवा पोटाची हेल्थ व्यवस्थित राहते. इम्युनिटी जी आहे ती वाढते. सो सतत आजारी पडण्याचा जो काही त्रास असतो तो कमी होतो. त्यासोबतच जर तुम्हाला हॉर्मोनल इश्यूज असतील, PCODचा प्रॉब्लेम असेल, कॉन्स्टिपेशन असेल तर हे सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. कारण जेव्हा गट बॅक्टेरिया चांगले असतात तेव्हा सगळे आजार जे आहेत ते नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. म्हणूनच प्रोबायोटिक नियमितपणे घेत जा. चौथा रूल ते म्हणजे दररोज फायबर्स घेणं. सो फायबरकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही. फायबर हे आपल्या पोटाच्या किंवा आतड्यांच्या हेल्थसाठी गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही दररोज पालेभाजी खाऊ शकता, स्प्राउट्स घेऊ शकता, ओट्स घेऊ शकता. त्यासोबतच फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स हे खूप चांगले किंवा उत्तम सोर्स आहेत फायबरचे. खूप लोकांना वाटतं की सॅलड्स खाणं म्हणजे त्याच्या थ्रू आम्हाला फायबर मिळतं. पण बघा, जे सॅलड्स आहेत त्याच्यामध्ये
इनसोल्युबल फायबर असतात, म्हणजे ते एवढे आपल्या पोटासाठी इफेक्टिव्ह नाही आहेत. पण भाज्यांमध्ये, फळांमध्ये किंवा जे नट्स आणि सीड्स असतात किंवा ओट्स आहेत, ह्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते सोल्युबल फायबर आहेत आणि त्याचा आपल्या डायजेशनसाठी खूप जास्त फायदा होतो. सो बेसिकली ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी नियमितपणे कुठलं तरी एक पदार्थ ज्याच्यामध्ये फायबर आहे हे नक्की ॲड करा. 5वी गोष्ट ती म्हणजे खाताना डिस्ट्रॅक्शन्स टाळा. सो जर तुम्ही नियमितपणे खाताना फोन चेक करत असाल, टी व्ही पाहत असाल, मूवीज बघत असाल, तर हे कम्प्लिटली टाळलं पाहिजे. तुम्हाला माइंडफुल ईटिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. इनफॅक्ट तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्ससोबत बसून जेवण केलं पाहिजे. ह्यानी काय होतं, जे काही खाल्लेलं अन्न असतं ते व्यवस्थित पचतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर टी व्ही बघून खाता किंवा मोबाईल फोन स्क्रोल करत खाता, तेव्हा नकळतपणे जास्त प्रमाणात खाल्लं जातं. पण जर तुम्ही माइंडफुल किंवा जेवणाकडे लक्ष दिलं, तेव्हा जास्त खाणंसुद्धा टाळू शकता. म्हणूनच माइंडफुल ईटिंग इम्पॉर्टंट आहे आणि खाताना जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते तुम्ही टाळले पाहिजेत. त्यानंतर 6वी गोष्ट ती म्हणजे हळूहळू चावून खाल्लं पाहिजे. बरेच जणं खूप फास्ट खातात, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनटामध्ये त्यांचं जेवण होतं. पण बघा, असं जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला पचनाचे आजार होतील. इनफॅक्ट जे खाल्लेलं अन्न आहे त्यातून जे न्यूट्रिएंट्स किंवा पोषक घटकं आपल्या बॉडीमध्ये गेली पाहिजेत तीसुद्धा मिळणार नाहीत. म्हणून मग आजार जे आहेत ते खूप लवकर तुमच्या बॉडीमध्ये येतील. सो जेवणासाठी थोडा वेळ घ्या. 20 ते 30 मिनिटं तरी तुम्ही दिलं पाहिजे. व्यवस्थित चावून ते अन्न खाल्लं पाहिजे. सर ह्यामुळे काय होतं, डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. तुम्हाला जे ब्लोटिंग, गॅसेस ह्याचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही टाळू शकता. म्हणून हळूहळू आणि चावून तुमचं अन्न जे आहे ते तुम्ही खा. त्यानंतर 7वी गोष्ट जी खूप इफेक्टिव्ह आहे आणि मी हे खूप वर्षापासून फॉलो करते, ती म्हणजे अर्ली डिनर, म्हणजे रात्रीचं जेवण लवकर खाणं. सो खूप जणं रात्री खूप उशिरा खातात, ह्यामुळे पण पचनाचे विकार जास्त होतात, झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. बघा, जेव्हा आपण रात्री आपल्या बॉडीला रिकव्हरीसाठी कमी वेळ देतो तेव्हा शरीरामध्ये आजारसुद्धा येतात. म्हणूनच रात्री जर तुम्ही 7च्या आधी जेवण करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी उत्तम असणार आहे. आणि रात्रीचं जे जेवणसुद्धा करता ते हलकं असलं पाहिजे, म्हणजे खूप हेवी जेवण करणंसुद्धा अवॉइड केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये मैदा, साखर अशा गोष्टी नसल्या पाहिजेत. सो हलकं जेवण म्हणजे भाकरी, भाजी किंवा सूप, खिचडी अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता. सो ह्यामुळे बराच फायदा होतो. एकतर जे काही खाल्लेलं अन्न असतं ते व्यवस्थित पचतं, त्यातून न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये अब्झॉर्ब होतात, तुमची झोप व्यवस्थित होते. कारण जेव्हा तुम्ही लवकर खाता तेव्हा रात्री बॉडी स्लीपकडे फोकस करते, म्हणून झोपेच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात ते सुद्धा कमी होतात. त्यानंतर बॉडीमध्ये जे काही फॅट जमा झालेलं असतं ते सुद्धा कमी होतं. खूप जण असं म्हणतात, जर आम्ही लवकर खाल्लं तर मला रात्री परत भूक लागते. पण बघा, हे कारण तुमच्या बॉडीला आता ती सवय झालेली आहे रात्री उशिरा खाण्याची. सो जेव्हा तुम्ही अर्ली डिनर करायला सुरुवात कराल तेव्हा काही दिवस तुम्हाला असं रात्री उशिरा भूक लागू शकते, पण जशा तुम्ही तुमच्या बॉडीला सवयी लावता तसंच बॉडी पुढेसुद्धा फॉलो करते. सो अर्ली डिनर हे सुद्धा यूज टू होण्यासाठी कदाचित तुम्हाला 8 ते 10 दिवस जातील, पण हे नक्की फॉलो करा, कारण हे अगदी गेम चेंजर असणार आहे तुमच्यासाठी. ह्यामुळे बरेच फायदे होतात. त्यानंतर 8वा आणि जो शेवटचा गोल्डन रूल आहे ते म्हणजे जेवणानंतर चालणं. सो प्रत्येक मीलनंतर, म्हणजे जेव्हा केव्हाही तुम्ही खाता त्यानंतर थोडा वेळ नक्की चाला. सो 5 ते 10 मिनटं, ह्याला आपण शतपावली असंही म्हणतो. तर जेव्हा तुम्ही जेवणानंतर चालता तेव्हा ब्लड शुगर जी आहे ती नियंत्रणात होते आणि इवन पचनसुद्धा व्यवस्थित होतं. सो हेवी एक्सरसाइज करू नका, म्हणजे लगेच जिममध्ये जाणं किंवा पळणं अशा गोष्टी टाळा, पण फक्त साधा वॉक करा, म्हणजे थोडा वेळ फक्त चालायचं आहे. ह्याचेसुद्धा खूप फायदे होतात, स्पेशली ज्यांना डायबिटीज आहे किंवा ब्लड शुगर नियंत्रणात येत नाही किंवा वजन कमी होत नाही, ह्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर असणार आहे. म्हणूनच जेवणानंतर किंवा प्रत्येक मीलनंतर एक 10 मिनटं तरी वॉक नक्की घ्या. सो हे जे 8 गोल्डन रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करून बघा आणि बघा तुमच्या बॉडीमध्ये किती फरक पडलेला आहे किंवा जी काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील, म्हणजे स्पेशली झोपेच्या रिलेटेड किंवा पचनाच्या रिलेटेड किंवा तुमची इम्युनिटी कमी झाली असेल तर ती सगळे हळूहळू इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.